माफ करा, तुमचा विमा मंजूर होऊ शकत नाही हे ऐकण्यापेक्षा फॉर्म भरताना जर थोडीशी काळजी घेतलीत आणि या 3 चुका टाळल्यात तर आयत्या वेळेला हॉस्पिटलमध्ये तुमची विमा कंपनी नक्कीच तुमची साथ देईल. सगळ्यात पहिली आणि महत्वाची चूक, आपल्याला काहीही आजार नाही असं कंपनीला सांगणे. जेव्हा तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढायला जाता तेव्हा तुमची पूर्ण मेडिकल हिस्ट्री कंपनीला सांगणं गरजेचं असतं. कारण भविष्यात जेव्हा तुम्ही एखाद्या आजारासाठी क्लेम करायला जाता आणि जर कंपनीला असं कळलं की तुम्हाला आधी देखील हा आजार होता आणि त्याच्यासाठी तुम्ही औषधं घेत होता तर कंपनी तुमचा विमा नाकारते. दुसरी आणि महत्वाची चूक, मी कधीतरीच घेतो मग काय फरक पडतो. लक्षात घ्या, फॉर्म भरताना व्यसन आणि धूम्रपान असा असलेला कॉलम नीट विचार करून भरा. कारण मेडिकल टेस्टमध्ये या गोष्टी सहज कळून येतात. जर नंतर कंपनीला कळलं तर तुमच्या रिजेक्शनचा तो एक पॉइंट ठरू शकतो. त्याच्यामुळे जे काही आहे ते स्पष्ट आणि खरं सांगा. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची चूक म्हणजे एजंटवर आंधळा विश्वास ठेवणे. बघा, एजंटनी फॉर्म भरलाय म्हणून त्यांनी बरोबरच भरला असेल, तो माझा मित्रच आहे किंवा जवळचा नातेवाईकच आहे असं म्हणून डोळे झाकून विश्वास ठेवू नका. फॉर्म मध्ये भरलेली प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक वाचा. फॉर्म मध्ये महत्वाच्या काही गोष्टी असतात ज्या बारीक अक्षरामध्ये लिहिलेल्या असतात त्या सुद्धा सोडू नका. फॉर्म तुमचा आहे, क्लेम तुमचा आहे आणि त्याच्यावरती असलेली सही सुद्धा तुमची आहे. कारण समजा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये बिल भरायची वेळ आली आणि कंपनीने क्लेम नाकारला तर दुःख एजंटला नाही तुम्हाला होणार आहे. लाखोंचं बिल तुम्हाला भरायला लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या सेव्हिंग्स मधले पैसे जेव्हा पॉलिसीमध्ये भरताय, हेल्थ इन्शुरन्सवरती खर्च करताय तर त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही वाचलेली असली पाहिजे. एजंटवर आंधळा विश्वास ठेवू नका. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका.